संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसूबाई यांचं काय झालं? महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल 29 वर्षे शत्रूंच्या कैदेत होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर फक्त 9 वर्षांचा संसार करीत होते, तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांबरोबर। पती जिवंत असताना देखील त्यांना विधवा होऊन जगावे लागले होते। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले तेव्हा त्यांनी वाटेत छोट्या शंभूंना लपवून अफवा पसरवली की संभाजी महाराजांचा काळ आला, त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा होऊन जगावे लागले। 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केले आणि इथूनच सुरुवात झाली येसूबाई यांच्या त्यागाला। आपल्या पतीच्या मरणाने आबाळा एवढे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली। त्या काळाच्या राजेशाहीनुसार संभाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा शाहू हा गादीवर बसायला हवा होता। जर येसूबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला असता, पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे चुलत बंधू राजाराम महाराज यांनाच गादीवर बसवले। पुत्रप्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टिकोन दाखवला आणि त्यांच्या वतीने येसूबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागले। पण त्यांच्या त्यागाला खरी सुरुवात होते तर इथूनच। संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या। त्यानंतर औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला। त्यानंतर येसूबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले की स्वराज्याला तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही रायगडाहून निसटून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व संपूर्ण राजधानी जिंजीला हलवावी, त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राज्यकारभार नीट सांभाळता येईल। आणि अशा प्रकारे येसूबाई स्वतः शत्रूशी 2 हात करायला पुढे सरसावल्या। स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या, पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकटं ठेवून निघून जाणे काही राजारामांना पटेना। पण येसूबाईंनी त्यांस पटवून दिले। राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे, तरच राज्य चालते। अखेर जड अंतकरणाने राजारामांनी रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसूबाईंची सत्व परीक्षा। राजाराम महाराज रायगडाहून निसटल्यानंतर येसूबाईंनी तब्बल 8 महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढा दिला, पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईंना व छोट्या शाहूंना कैद केले। महाराजांची शिकवण होती, प्रसंगी शत्रूला गड किल्ले द्यावेत पण स्वराज्य अबाधित ठेवावे। त्यामुळे येसूबाई व शाहूंना त्यांची ऐन उमेदीची 29 वर्षे औरंगजेबाच्या छावणीत व्यतीत करावी लागली। 29 वर्षांमधील 17 वर्षे त्या महाराष्ट्रातच औरंगजेबाच्या नजरकैदेत होत्या। पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची 12 वर्षे परमुलकात वनवास सहन करावा लागला। 1690 ते 1719 अशी तब्बल 29 वर्षे त्यांना वनवास भोगावा लागला। खाणेपिणे रीतिरिवाज सगळं काही अनाकलनीय कशा राहिल्या असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो। छत्रपती संभाजी महाराजांबरोबर 40 दिवस अन्याय करणारा औरंगजेब येसूबाईंची कसा वागला असेल याची कल्पनाही करवत नाही। महाराष्ट्रामध्ये 17 वर्ष मुलगा शाहू जवळ तरी होता, पण दिल्लीला गेल्यानंतर 12 वर्षे जाणीवपूर्वक त्यांची तुटातूट करण्यात आली। अशा परिस्थितीत त्या कशा राहिल्या असतील? अशा वेळी फक्त त्यांच्या असीम त्यागाची कल्पना करणंच आपल्या हाती उरतं। त्यांचे दुःख, त्याग, वेदना, संघर्ष यांची कल्पना सुद्धा आपण अनुभवू शकत नाही। वीर योद्धे संताजी, धनाजी यांना सुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल याचं उत्तर फक्त इतिहासालाच माहिती असेल। त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने दक्षिणेतील मुघल सरदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत पाठवली। सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहाबरोबर दिल्लीचा बादशाह फारुख शेखला पदच्युत केल्यानंतर महाराणी येसूबाईंची मोगलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली आणि अखेर 4 जुलै 1719 रोजी मराठ्यांची त्यावेळेची राजधानी असलेल्या साताऱ्यात पोहोचल्या आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल क्षण होता। पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा वारणीचा तह झाला। पुढे 1731च्या अखेरीस महाराष्ट्राच्या महाराणी येसूबाई यांचं निधन झालं।